प्रतिवर्षाप्रमाणे श्रावण मास निमित्त ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या 68 लिंगाचे दर्शन घेण्यासाठी रविवारी पदयात्रेचे आयोजन 68 लिंग भक्त मंडळ आणि वीरशैव विजन यांच्या वतीने करण्यात आल्याची माहिती भक्त मंडळाचे अध्यक्ष शिवानंद सावळगी यांनी दिली. मठाधीश देवदानव पूजिता कैलासगमन सिद्धराम भजाम्यहं शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय. शिवयोगी सार्वभौम शिव सिद्धेश्वर महाराजांनी स्वहस्ते स्थापन केलेल्या 68 लिंगाच्या दर्शन व अभिषेक पदयात्रेसाठी रविवार दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 6 वाजता श्री सिद्धेश्वर मंदिरातून 68 लिंग दर्शन व अभिषेक पदयात्रा निघणार आहे. तरी सर्व सद्भक्तांनी या पदयात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन मी शिवानंद सावळगी करत आहे. 68 लिंगाचे दर्शन केल्याने 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शनाचे पुण्य लाभते असे जुन्या लोकांचं म्हणणं आहे. त्या म्हणण्यानुसार आपण जर 68 लिंगाचे दर्शन केलं, श्रावणच्या पवित्र महिन्यामध्ये आपण जर 68 लिंगाचे दर्शन केलं तर 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन केलं तर पुण्य लाभते. ही परंपरा माझे वडील कैलासवासी उमाकांत चंद्रप्पा सावळगी यांनी 1975ला सुरुवात केली होती. ह्या वर्षीचं 49 वर्ष आहे. तरी आझाद गायत ही परंपरा मी सुरुवात ठेवलेली आहे. माझे वडील कैलासवासी उमाकांत चंद्रप्पा सावळगी, पावडेप्पा भोशेट्टी, संगप्पा बुरकुले, शरणप्पा मुद्देब्याळ असे जुन्या लोकांनी ही परंपरा सुरुवात केली होती. त्या परंपरेला अजूनही अखंडितपणे त्याची सेवा मी सुरू ठेवलेली आहे. ज्या भाविकांना पदयात्रेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी 94 20 60 84 70 या क्रमांकावर संपर्क साधावा आणि पदयात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन वीरशैव विजन संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांनी केले आहे.